बहिणाबाई चौधरी यांनी सुद्धा जीवनाचं तत्वज्ञान जनमानसामध्ये पेरण्याचं सातत्याने कार्य केलेलं आहे. बहिणाबाई चौधरीची ही गीतं प्राध्यापक डॉक्टर अशोक जोंधळे सर यांनी स्वरबद्ध केली, संगीतबद्ध केली. गेली अनेक वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात खानदेशाचा गळा आणि मराठवाड्याचा गळा या नावाने ही काव्य मैफिल सर्वांच्या समोर संपन्न होत असते. त्याचाच हा भाग आज अण्णाराव टाकळगव्हाणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपल्यासमोर आम्ही सादर करत आहोत. बहिणाबाई चौधरी या खानदेशातल्या, त्यांचंही आयुष्य अतिशय कष्टाचं गेलं. फार लवकर त्यांना वैधव्य आलं होतं. वैधव्यानंतर त्यांनी सोपानदेव चौधरींना सांभाळलं आणि शेतामध्ये राबत असताना जे जीवनाचे अनुभव त्यांनी घेतले तेच त्यांनी शब्दबद्ध केले आणि त्यांच्या चिरंजीवांनी हे अनुभव संग्रहित करून 1952 साली पहिल्यांदा त्यांच्या कवितेचं पुस्तक काढलं आणि त्या पुस्तकातली ही गीतं आम्ही आपल्यासमोर सादर करत आहोत. बहिणाबाईंनी जे गीत लिहिलं ती म्हणाली की मला खऱ्या अर्थानं हे जे काही सुचतं हे सरस्वती जी विद्येची देवता म्हणून आपण त्या स्त्रीकडे पाहतो, त्या स्त्री शक्तीकडे पाहतो, ती माय माझी सर्वत सती आणि हिनं मला हे शिकवलेलं आहे. ती मला ही सगळी बोली शिकवते आणि मी आपल्या पुढं बोलत राहते आणि त्याचं काव्य होत राहतं. हे अतिशय सुंदर असं गीत सुरुवातीलाच या खानदेशचा मळा, मराठवाड्याचा गळा या हॅलो 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 सौभाग्यवती आशाताई जोंधळे आणि त्यांच्या सुकन्या प्राध्यापिका मॉनिटर कमी करा. अनुजा जोंधळे माले शिकविते बोली लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली. हे जगण्यातलं गुपित या गीतातून सुरुवातीला हॅलो 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 चिक माय माझी सरस्वती माले शिकविते बोली माय माझी सरस्वती माले शिकविते बोली लेक बहिणाच्या मनी लेक बहिणाच्या मनी किती गोपित पेरले माय माझी सरस्वती.
शिकविते बोली लेक बहिणाच्या मनी लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली माय माझी सरस्वती माय माझी सरस्वती माय माझी सरस्वती. स्वर्गीय अण्णाराव टाकळगावांकर स्वातंत्र्य सैनिक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आताच आपल्यासमोर राजन खान यांनी सुंदर भाष्य इथे केलेलं आहे. या कार्यक्रमाला घडवून आणणारे आमचे स्नेही श्री संजयराव टाकळगावांकर यांनी अथक परिश्रम करून त्यांच्या सगळ्या टीमनं हा इथे कार्यक्रम घडवून आणलेला आहे. तद्वतच आमचे स्नेही राम टाकळगावांकर जे आमच्या संस्थेमध्ये मुख्याध्यापक आहेत, ज्ञानोपासक शिक्षण मंडळ परभणीच्या संस्थेमध्ये त्यांनीही अथक परिश्रम केलेला आहे. यानंतर हा मुळात कार्यक्रम स्त्री जागर आहे. बाईचं जगणं या विषयावर आपण सुंदर व्याख्यान ऐकलेलं आहे आणि म्हणून वानगी दाखल काही बहिणाईची गाणी आणि काही जिजाऊची गाणी, राष्ट्रमाता जिजाऊ आणि निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी, वानगी दाखल काही गाणी आम्ही आपल्यासमोर सादर करीत आहोत. पहिलं गीत आपण माझी माय सरस्वती. बहिणाबाई चौधरी कुठल्या शाळेत गेलेल्या नव्हत्या, कुठल्या महाविद्यालयामध्ये किंवा विद्यापीठामध्ये शिकलेल्या नव्हत्या. शेतात काम करणारी, काबाड कष्ट करणारी एक निसर्ग निरक्षर बाई, परंतु निसर्ग तिला लाभलेला होता म्हणून ती सहज दळताना, काढताना, खुरपताना जी बोलायची ते सहज काव्य होऊन जायचं. आज तिच्या काव्यावर बरेच विद्यापीठामध्ये एम.फिल आणि पी.एच.डी झाले आणि म्हणूनच की काय जळगावला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ तिच्या नावानं झालेलं आहे. एक उर्दू शायर असा म्हणतो जिगर मुरादाबादी की मेरा कमाल फन बस इतना है जिगर. मला जे भावलं, माझ्यावर जे निसर्ग पावला तो मी असं म्हणतो मेरा कमाल फन बस इतना है जिगर वो मुझ पे छा गया और मैं जमाने पे छा गया. तिला निसर्ग लाभला होता म्हणून तिचं सहज बोलणं एक काव्य झालं. जे दुसरं गाणं आम्ही आपल्यासमोर बहिणाची कवी सादर करणार आहोत. देवा घरोट घरोट. बहिणाबाई चौधरी ऐराणी होत्या, ऐराणी भाषे बोलायच्या. घरोट म्हणजे जातं, ऐराणी म्हणजे जात्याला घरोट असं म्हणतात. देवा घरोट घरोट सर्व दुनियेचं पोट, घरी कर्माचा मरोट म्हणजे काबाड कष्ट हे फक्त स्त्रीच्या वाट्याला आलेले आहेत. घरामध्ये सकाळी 4 उठून पूर्वी ती गृहिणी उठून 15-15 किलो 20-20 किलोचं धान्य जात्यावर दळायची. ते काबाड कष्ट आमच्या महिलेला आले होते, आमच्या मायबहिणीला आले होते म्हणून ती दळण दळायची, म्हणून ते जात्याशी संवाद करायची. देवा घरोट घरोट सर्व दुनियेचं पोट, घरी कर्माचा मरोट. माझ्या कर्माला काबाड कष्ट आलेत म्हणून मी तुझं गाणे गाते, तुझ्यासोबत मी संवाद करते. असं हे गीत ऐराणी भाषेतलं. घरोट म्हणजे जातं. आपल्याकडे ज्यातून पीठ येतं त्याला काय म्हणतो आपण? जातं. ज्यातून पीठ येतं त्याला आपण जातं म्हणतो. ही आपल्याकडे अशी म्हण आहे. म्हणून बहिणाबाई चौधरी म्हणते देवा घरोट घरोट गायता आहेत. या कार्यक्रमाच्या मुख्य गायिका सौ आशा जोंधळे आणि प्राध्यापिका अनुजा जोंधळे भालेराव आपल्यासमोर हे गीत घेऊन येतात.
धन्यवाद. हॅलो हॅलो चेक. स्त्रियांना माहेरचं आकर्षण का असतं याचं उत्तर देणारं हे गीत आहे. कारण माहेरचं वैभव सांगता सांगता कुठली स्त्री ती कितीही गरीब असो ती कधीच थकत नाही. आणि माहेरचं वर्णन करणारं, माहेरच्या शेतीबाडीचं वर्णन करानं, माहेरच्या कुटुंबातल्या मंडळीचं वर्णन करानं, इतकंच नव्हे तर माहेरच्या पशु पक्ष्यांचं जगणं ते कसे किती ओळखीचे आहेत या बहिणाईच्या, हे सुद्धा या गीतामध्ये सांगितलेलं आहे. की आज माहेर आले जाणं, झाली झाली ओ पहाट. बहिणाई जेव्हा माहेरचं त्यांच्या सासरी एवढं कौतुक करत असतात, तेव्हा एक साधू त्यांच्या गावी येतो आणि सातत्याने माहेरचं कौतुक ऐकून ऐकून तो म्हणतो की बसलो मी देवध्यानी काय तुझी कटकट, बंद कर बाई तुझ्या तोंडातील वटवट. माझं माहेर माहेर सदा गाणं तुझ्या ओठी, माझं माहेर माहेर सदा गाणं तुझ्या ओठी. मग माहेरहून आली सासरले कशासाठी. तेव्हा या साधू माहेर मिळावं ही भावना मनात घेऊन माय सासरी नांदत असते. म्हणून त्या काळामध्ये बहिणाईनं जोग्याला दिलेलं उत्तर आहे की लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. अतिशय सुंदर माहेरचं वर्णन करणारं हे गीत, उडत्या चालीचं हे गीत गातायत सौभाग्यवती आशा जोंधळे. आज माहेर आले जाणं, झाली झाली हो पहाट. आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट, माझ्या माहेराची वाट. आज माहेर आले जाणं, रात दिन गजबज असं खटल्याचं घर. सदा आबाद आबाद माझं असुद माहेर. माझ्या माहेराच्या वाटे काने पानाचे लागले, पान कतरी तो भारी लागी बारी लय चाले. आज माहेर आले जाणं,
खानदेशचा मळा मराठवाड्याचा गळा या कार्यक्रमाला जे तुम्ही याचा आस्वाद घेत आहात, या कलावंताचा मी थोडक्यात आपल्याला परिचय करून देतो. तिकडं ऑर्गन आणि बासरी जे वाजवत आहेत ते मंगेश पैंजणे आहेत. ते पन्हाळ्याहून आलेले आहेत. ते संगीत शिक्षक आहेत. त्यांच्या बाजूला बसलेले ज्ञानोपासक महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र शिकवणारे प्राध्यापक राहुल अपशेट्टी आहेत, जे ज्ञानोपासक महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्राचं अध्यापन करतात. बाजूला आत्ताच तुम्ही या संगीत रजनीच्या मुख्य गायिका सौभाग्यवती आशा जोंधळे, ज्या ETVवर आकाशवाणीवर त्यांची सातत्याने तुम्हाला गाणी ऐकायला मिळतात. चित्रपटातही, सुरवंता चित्रपटातही त्यांनी गायन केलेलं आहे. बाजूला सौभाग्यवती अनुजा जोंधळे भालेराव, तुमच्या हिंगोलीमध्येच त्या संगीताच्या प्राध्यापिका आहेत. आणि त्यांच्या बाजूला बसलेले त्यांचे पिताश्री डॉक्टर अशोक जोंधळे सर, ज्ञानोपासक महाविद्यालयामध्ये ते हिंदी विभाग प्रमुख होते. प्रोफेसर म्हणून नुकतेच निवृत्त झालेले, तर अजूनही ते पदव्युत्तर विभागाचे समन्वयक म्हणून काम पाहतात. त्यांच्याच बाजूला बसलेले त्यांचे चिरंजीव प्राध्यापक डॉक्टर अजय जोंधळे सर, हे ज्ञानोपासक महाविद्यालय जिंतूर येथे हिंदीचे प्राध्यापक आहेत. आणि माझ्या बाजूला जे बसलेले, जे चमड्यालाही बोलतं करतात असे ख्यातनाम ढोलकीपट्टू आणि तबलावादक सुभाष जोगदंड, पूर्ण महाराष्ट्रभर ते परिचित आहेत त्यांच्या ढोलकीमुळं. आणि मी स्वतः ज्ञानोपासक महाविद्यालयामध्ये समाजशास्त्र विषयाचा प्राध्यापक आहे, डॉक्टर भास्कर गायकवाड. आणि कवितांची ओढ या सहवासात वाढलो. सरांच्या मार्गदर्शनामध्ये ऐकत ऐकत कवितेचा आस्वाद घेत घेत बोलायला लागलो आणि तुमच्या पुढं मी सादर होतो आहे. यानंतरचं जे गीत आहे ते गीत शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना शिकवणीला होतं. अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं जीव झाडाले तांगला. म्हणजे आपणही खोपे पाहतो, रानावनात फिरतो. रानावनात फिरणं हे निसर्गात सगळ्यांनाच आवडतं. आपण सफरीवर जातो, निसर्गात जातो, पण निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला ज्या नजरेनं बहिणाईनं पाहिलं ती नजर आपल्याला लाभलेली नसते, म्हणून त्याच्यातलं सौंदर्य आपल्याला दिसत नाही. त्या घटनेतलं तत्वज्ञान सुद्धा आपल्याला दिसत नाही. इतकं सुंदर अशा पद्धतीचा तो खोपा त्या झाडाला लटकलेला असतो. अवघड ठिकाणी लटकला असतो. काही काही ठिकाणी तुम्ही पाहता बारवा, विहिरी, त्याच्या बाजूला जे पिंपळ येतात, त्या पिंपळाला, त्या अडचणीमध्ये बाबळीच्या झाडांना ती खोपी लटकलेली असतात. आणि त्याच्यामध्ये या सुगरणीचे पिलं वाढत असतात, जगत असतात. असं म्हणतात की मुळामध्ये जरी इथं बहिणाईनं सुगरणीचा उल्लेख केलेला आहे, तरी मुळामध्ये तो खोपा जो आहे, डिस्कव्हरीवर असं आलं होतं की चिमणा बांधत असतो. आणि जो चिमणा चांगला खोपा बांधतो त्याच्याबरोबर ही चिमणी लग्न करत असते आणि ते सुखाने संसार करत असतात. हा एक नवा शोध आहे. पण इथं बहिणाईनं ज्या पद्धतीनं पाहिलेलं आहे, बहिणाई म्हणते की ती ज्या पद्धतीनं तिच्या मुलाबाळांचा सांभाळ करण्यासाठी खोपा बांधते, आपणही घरदार बांधतो आपल्या मुलाबाळांसाठी, पण तिचं मन कसं आहे आणि माणसांनी कसे सत्कर्म केले पाहिजे. जसं आता हे टाकळ गव्हाणकर बंधू आहेत, यांनी ज्या पद्धतीनं हे काम हाती घेतलेलं आहे आणि त्याला सगळेजण तुम्ही प्रतिसाद देत आहात, एक प्रबोधनाचं काम आहे, जागृतीचं काम आहे. तशा पद्धतीची कामं इथल्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीकडून अपेक्षित आहेत. हा समाज निर्भय निरोगी राहण्याच्या दृष्टिकोनातून हाच सार आताच्या व्याख्यानामध्ये राजन खान यांनी सांगितलेला आहे. ती म्हणते की तुम्ही हे जे काम करतात ती दहशतवादाशी समर्थन करणारी असू नयेत, बॉम्बस्फोट घडवणारी असू नयेत,
इतरांना त्रास देणारी असू नयेत, रक्तपात करणारी असू नयेत. एका कडव्यात ती म्हणते, तिची इलुसीच चोच, तेच ओठ तेच दात, तुले दिले रे देवाने 2 हात 10 बोट. या 2 हात आणि या 10 बोटांनी तुम्ही सत्कर्म केले पाहिजे हा संदेश देणार हे गीत गात आहेत सौभाग्यवती अनुजा जोंधळे भालेराव. हॅलो. आरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. आरे कोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. आरे खोप्यामधी खोपा पिलनी जरी खोप्यात जसा झुलता बंगला. पिलनी जरी खोप्यात जसा झुलता बंगला. तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला. सुगरीणा सुगरीणा अशी माझी रे चतुर. तिले जन्माचा संगाती मी गण्या गंप्यानर. मी गण्या गंप्यानर. आरे कोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. आरे कोप्यामधी खोपा खोपाईन लाईनला जसा गिलक्याचा कोसा. खोपाईन लाईनला जसा गिलक्याचा कोसा. पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा. तिची उलुशीच चोच तेच दात तेच ओठ. तुले दिले रे देवानं 2 हात 10 बोट. 2 हात 10 बोट.
खरं तर स्त्री शक्तीचा जागर या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम या टाकळगव्हाणकर कुटुंबियांनी घेतलेला आहे. या ठिकाणी जे गीत आपण ऐकलं, सुरेल अशा स्वरामध्ये ज्यांनी हे गीत गायलेलं आहे ते डॉक्टर अशोक जोंधळे यांच्या पोटी आलेली ती चिमणीच आहे, जिचा खोपा इथं बांधणं चालू आहे, जी इथल्या तुमच्या हिंगोलीमधल्या पंचफुलाबाई बांगर कला विज्ञान महाविद्यालयामध्ये संगीताची प्राध्यापिका आहे. आणि दुसरी चिमणी त्यांची समोर बसलेली आहे अमिता, तिचा खोपा इथं बांधून झालेला आहे. मित्रांनो, हे खरं महाराष्ट्रामध्ये आपण शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं एकंदरीत चिंतन पाहतो आहोत, विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या संदर्भामधलं, बहिणाईनं खानदेशामध्ये त्या काळामध्ये जो शेतकरी शेती करत होता त्याला एकंदरीत हवामानाचा अंदाज सांगणारी यंत्रणा त्यावेळेस उपलब्ध नसावी कदाचित. आणि आजही लोक निसर्गाच्या कडं पाहून आणि काही संकेत जे असतात त्याच्याकडं पाहून त्या काळामध्ये शेतकरी पेरणी करत होते. पेरणीचं अत्यंत सुंदर वर्णन करणारं हे जे गीत आहे, कारण प्रत्येक शेतकऱ्याच्या उरामध्ये एक धडधड असते की पेरल्यानंतर हे पीक उगेल का नाही, याला योग्य वेळी पाऊस पडेल का नाही, आणि जर पडला तर ते अतिवृष्टी होईल का, ओला दुष्काळ होईल का, कोरडा दुष्काळ होईल, या सगळ्या चिंतांना घेत घेत आपला शेतकरी जगत आहे. त्या काळामध्ये जे नैसर्गिक संकेत आहेत, आपल्याकडं ज्याला पावसा पक्षी म्हणतो, तो ओरडला की आपण संकेत समजतो की आता शेतकऱ्यांनी पेरलं पाहिजे, पेरतं झालं पाहिजे. हे पेरणीचं सुंदर वर्णन करणारं गीत, अतिशय सुंदर, पेरणी पेरणी गात आहेत प्राध्यापक डॉक्टर अजय जोंधळे. पेरणी पेरणी. आले पावसाचे वारे, पेरणी पेरणी पेरणी. पेरते भारे पेरते भारे, पेरणी 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 पेरणी. हॅलो हॅलो. ढगत बासंती हीच कर झगमग. पेरणी 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 पेरणी. आले पावसाचे वारे, पेरणी पेरणी पेरणी. पेरते वारे पेरते वारे, पेरणी 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 पेरणी.
पावसाचे वारे पेरणी 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 फुलला पोपया फुलला पोपया पेरते वारे पेरते वारे पेरणी 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 देवा तुझी रे करणी देवा तुझी रे करणी दैवाची हेरणी दैवाची हेरणी माझ्या जीवाची झुरणी आले पावसाचे वारे फुलला पोपया फुलला पोपया पेरते वारे पेरते वारे धन्यवाद. समोर सादर करणार आहोत हे रेकॉर्ड गीत आहे. तुम्ही अनेकदा उत्तरा केळकर यांच्या आवाजात सुद्धा हे गीत ऐकलेलं आहे. या गीताला एक वेगळ्या पद्धतीची चाल डॉक्टर जोंधळे सरांनी दिलेली आहे. अतिशय मनाला स्पर्शून टाकणारी ही चाल आहे. जेव्हा मी पहिल्यांदा हा कार्यक्रम तुमच्यासारखा समोर बसून ऐकत होतो, लोकमतचा 10वा वर्धापन दिन होता परभणीमध्ये आणि त्यावेळेला याच कार्यक्रमाचं संचलन माझ्या ठिकाणी इथं बसून फमू शिंदे सर करत होते. या गीताच्या संदर्भामध्ये ते बोलताना असं म्हणाले होते, त्यावेळेस ते कलगी तुरात नावाचं एक सदर लोकमतला चालायचं आणि त्याच्यामध्ये लोक त्यांना प्रश्न विचारायची आणि ते त्यांच्या पद्धतीनं उत्तरं द्यायची. तर त्यावेळेस सिनेमा पाहून काही तरुणांच्या मनावर परिणाम झाला असेल, त्यातून त्यांनी त्याला एक प्रश्न विचारला फमू शिंदेंना की सर, स्त्रियांना जेव्हा अतीव दुःख होतं तेव्हा त्या पळत पळत जाऊन पलंगावर पडूनच का रडतात? जनरली सिनेमामध्ये असा प्रसंग दाखवला जातो की स्त्रिया जनरली पळत पळत जातात आणि पलंगावर जाऊनच त्या रडत असतात. त्यावेळेस फमूनं दिलेलं उत्तर मोठं मार्मिक आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं उत्तर दिलं. ते असं म्हणाले की स्त्रियांच्या खऱ्या सुखदुःखाचा खरा साक्षीदार फक्त पलंगच असतो, म्हणून त्या पलंगावर जाऊन रडत असतात. मित्रांनो, हे जरी असलं तरी संसारामध्ये अनेक प्रसंग व्यक्तींवर येत असतात आणि त्या प्रसंगाला कधी घाबरायचं नसतं. म्हणून बहिणाई मानते की अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये, राऊळाच्या कळसाले लोटा कधी म्हणू नये. अतिशय सुंदर असं गीत अरे संसार संसार गात आहेत सौभाग्यवती. संसार जसा तवा चुल्यावर अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला झटके आधी
संसार जसा तवा चुल्यावर अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नाही अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नाही राहुळाचा कळसाले राहुळाचा कळसाले लोटा कधी म्हणू नाही अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर अरे संसार संसार नाही रडण कुडण अरे संसार संसार नाही रडण कुडण येड्या गळ्यातला हार येड्या गळ्यातला हार म्हणून कोणी लोटण अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर लेख संसार संसार दोन्ही जीवाचा सुधार कधी न गद उधार कधी न गद उधार सुख दुःखाचा व्यापार अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर जसा तवा चुल्यावर जसा तवा चुल्यावर धन्यवाद. या नंतरचं जे गीत आम्ही आपल्या समोर सादर करणार आहोत खानदेशामध्ये अक्षय तृतीयेचा जो सण आहे त्या सणा या सासरवाशीन माहेराला येतात. सासरचे अनुभव आपल्या जुन्या जिवलग मैत्रिणीला त्या शेअर करत असतात आणि सुखदुःख आपल्या मैत्रिणीला सांगत असतात आणि काही काही वेळेला सासरचंही कौतुक त्या आपल्या मैत्रिणीला भरभरून सांगण्याचा प्रयत्न करत असतात. असा खानदेशमध्ये अक्षय तृतीयेचा सण ज्याला आखजीचा सण असं म्हटले जातं आणि त्या सणाला तिकडं झोका बांधण्याची प्रथा आहे. एक झोका माहेरला असतो तर दुसरा झोका सासरला असतो. असं हे मन हेलकावे खात असतं कधी माहेर तर कधी सासर आणि हे जे हितगुज आहे आपल्या मैत्रिणीशी आपल्या आईशी हे हितगुज मांडण्याचं या गीतामध्ये बहिणाईनं प्रयत्न केलेला आहे. आखजीचा मोलाचा सण देखाजी लिंबावर लिंबावर बांधला छान झोकाजी. गात आहेत सौभाग्यवती आशा जोंधळे आणि प्राध्यापिका सौभाग्यवती अनुजा जोंधळे भालेराव. अख्खजीचा
अतिशय सुंदर असं गीत या ठिकाणी दोघी मायलेकीनं आपल्यासमोर सादर केलेलं आहे. यानंतर आम्ही काही वानगी दाखल या ठिकाणी जिजाऊ गीत त्रिशक्तीचा जागर घातलेला आहे. यामध्ये मा जिजाऊचं जे वर्णन या ठिकाणी राजन खानांनी केलं, सावित्रीबाईंचं वर्णन ज्या पद्धतीनं त्यांनी केलं की अशा कर्तबगार महिला या समाजामध्ये असल्या पाहिजे, ज्याचा उदात्त असा दृष्टिकोन असला पाहिजे आणि मा जिजाऊ सारखं प्रत्येक स्त्रीला वाटलं पाहिजे की हा समाज घडवणारा शिवाजी माझ्याही पोटी जन्माला आला पाहिजे. हा ध्येयवाद इथल्या प्रत्येक जिजाऊमध्ये असला पाहिजे. प्रत्येकाला जिजाऊ हवंसं वाटलं पाहिजे. कारण ही जिजाऊ त्या काळामध्ये लखुजी जाधवाची एकुलती एक कन्या, ज्या कन्येचे 5 भावांनी मिळून भरपूर लाड पुरवले असणार. जिजाऊला सगळ्या पद्धतीचं शिक्षण मिळालेलं होतं. दांडपट्टा चालवणे, घोडदौड करणे आणि या सगळ्या दृष्टिकोनातून जिजाऊ ज्या पद्धतीनं शिंदखेड राजाच्या परिसरामध्ये वाढली, त्या बालपणीचं हे गीत आम्ही आपल्या समोर सादर करत आहोत. एकुलती एक लाडाची लेक जिजाऊ फिकते भाला फेक. अतिशय सुंदर असं गीत गात आहे. जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती लाडाची लेक जिजाऊ शिकते भाला फेक. शिकते भाला फेक. जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती लाडाची लेक जिजाऊ शिकते भाला फेक. जिंकला गाव लिपला, गाव मांडला जीव भांडला. गाव जिंकला गाव लिपला. बाजू घेतली बाई मनातले, बाजू घेतली बाई मनातले. जिजाऊ शिकते भाला फेक. जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती लाडाची लेक जिजाऊ शिकते भाला फेक. लाडीचे लाड पुरवाग पुरवाग, हातात चुडा हिरवाग हिरवाग. लाडीचे लाड पुरवाग पुरवाग, हातात चुडा हिरवाग हिरवाग. पायानं भरल्या बापाला ठेच, पायानं भरल्या बापाला ठेच. जिजाऊ शिकते भाला फेक. जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती लाडाची लेक जिजाऊ शिकते भाला फेक. जिजाऊ शिकते भाला फेक. जिजाऊ शिकते भाला फेक. जिजाऊ शिकते भाला फेक.
जिजाऊ महासाहेब यांची जी कर्तबगारी आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे की त्यांनी शिवाजीसारखा कर्तबगार सुपुत्र आपल्या पोटी जन्माला घातलेला आहे, की ज्यांनी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला स्वराज्याचं स्वप्न वास्तवात साकारून दाखवलं होतं. आणि जेव्हा शिवाजी महाराजांच्या काळातल्या एकंदरीत इतिहासाचा तुम्ही विचार कराल तर तुमच्या एक लक्षात येईल की त्यावेळेला या मुघल सैन्याच्या शिवाय सुद्धा राजांना वेगवेगळ्या पातळीवर आपल्या स्वकीयांशी सुद्धा सावध राहावं लागायचं. आणि जिजाऊनं पाहिलेलं हे जे स्वराज्याचं स्वप्न आहे, जे शिवाजी महाराजांनी वास्तवात उतरवलेलं होतं, त्याचं ती भावना बांधणारं इंद्रजित भालेराव सरांनी अतिशय सुंदर असं हे गीत लिहिलेलं आहे की शिवाजी राजांबरोबर खऱ्या अर्थानं मनानी तनानी आणि धनानी सुद्धा कोण होतं, तर त्या फक्त एकमेव व्यक्तिमत्व होतं, ते म्हणजे जिजाऊ महासाहेब. आणि ज्या वेळेला जिजाऊ महासाहेब म्हणजे तन मन धनामध्ये नसा नसामध्ये त्यांचा विचार त्यांच्यामध्ये बसलेला होता आणि त्या विचारातून रणामध्ये त्यांची तलवार सुद्धा त्याच पद्धतीनं तळपत होती. सरांनी अतिशय सुंदर शब्दात लिहिलं की कुणीच नव्हते शिवा संगे नात्या गोत्याचे, एकच नाते जिजाऊचे, लखलख त्या पात्याचे. गात आहेत प्राध्यापक डॉक्टर अजय जोंधळे. हॅलो हॅलो कुणीच नव्हते शिवबा संगे नात्या गोत्याचे, कुणीच नव्हते शिवबा संगे नात्या गोत्याचे. एकच नाते जिजाऊचे, लखलख त्या पात्याचे. एकच नाते जिजाऊचे, लखलख त्या पात्याचे. कुणीच नव्हते शिवबा संगे नात्या गोत्याचे, कुणीच नव्हते शिवबा संगे नात्या गोत्याचे. एकच नाते जिजाऊचे, लखलख त्या पात्याचे. एकच नाते जिजाऊचे, लखलख त्या पात्याचे. तिने जडविले रत्न कोंदणात, तिने घडविले तिने जडविले रत्न कोंदणात. तिने घडविले तिने जडविले रत्न कोंदणात. आदम्य उर्मी तिला प्रभूने दिली आंगणात. कुणीच नव्हते शिवबा संगे नात्या गोत्याचे, कुणीच नव्हते शिवबा संगे नात्या गोत्याचे. एकच नाते जिजाऊचे, लखलख त्या पात्याचे. एकच नाते जिजाऊचे, लखलख त्या पात्याचे. मावळा एकेकाला पदराच्या खाली, मर्द मावळा एकेकाला पदराच्या खाली. मर्द मावळा एकेकाला पदराच्या खाली. जिद्द पेटून
असा घडविला शिवबाचा वाली कुणीच नव्हते शिवबा सांगितला त्या गोत्याचे कुणीच नव्हते शिवबा सांगेला त्या गोत्याचे एकच नाते जिजाऊचे लखलखत्या पात्याचे एकच नाते जिजाऊचे लखलखत्या पात्याचे शिवबाच्या देहात जिजाऊ मन होऊन राही शिवबाच्या देहात जिजाऊ मन होऊन राही मन होऊन राही शिवबाच्या देहात जिजाऊ मन होऊन राही तलवारीचा हात चालवी विजयाची ग्वाही कुणीच नव्हते शिवबा संगीतला त्या गोत्याचे कुणीच नव्हते शिवबा संगीतला त्या गोत्याचे एकच नाते जिजाऊचे लखलखत्या पात्याचे एकच नाते जिजाऊचे लखलखत्या पात्याचे कुणीच नव्हते शिवबा संगीतला त्या गोत्याचे कुणीच नव्हते शिवबा संगीतला त्या गोत्याचे एकच नाते जिजाऊचे लखलखत्या पात्याचे एकच नाते जिजाऊचे लखलखत्या पात्याचे एकच नाते जिजाऊचे लखलखत्या पात्याचे धन्यवाद. पाळणे तुम्ही ऐकली असतील, गायली असतील. ही फक्त पुरुषांचीच आहेत, कर्तबगार पुरुषांची आहेत. पण स्त्रीचा हा पहिला लिहिला गेलेला पाळणा आहे जो प्राध्यापक इंद्रजित भालेराव सरांनी लिहिलेला आहे. या स्वराज्याचं स्वप्न पाहणाऱ्या या कर्तबगार वीराला जन्म देणाऱ्या मातेचा पाळणा, लखुजी जाधवाच्या एकुलत्या एक कन्येचा पाळणा, जी 4 भावाच्या पाठीवर पाय देऊन जन्माला आलेली ही एकुलती एक जाधव घराण्यामध्ये गेली कित्येक पिढ्या मुलगी जन्माला आलेली नव्हती. जणू रेणुका मातेला नवसच केला होता आणि त्या नवसाने, खरं तर नवस मुलासाठी बाळ केला जातो आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये, पण पहिल्यांदा हा जो नवस आहे मुलगी व्हावा म्हणून असा जिजाऊचा पाळणा या ठिकाणी आम्ही आपल्यासमोर घेऊन येत आहोत. गात आहेत सौभाग्यवती आशा जोंधळे आणि सौभाग्यवती अनुजा जोंधळे भालेराव. लखुजी राजे माळसा पोटी, 5वी कन्या चौघांच्या पाठी, जिजा जन्मली भाग्याची बेटी, झू बाळा झू रे झू. अतिशय सुंदर असा हा पाळणा घेऊन येत आहेत सौभाग्यवती आशा जोंधळे, अनुजा भालेराव. लखुजी राजे माळसा पोटी, 5वी कन्या चौघाच्या पाठी. लखुजी राजे माळसा पोटी, 5वी कन्या चौघाच्या पाठी. जिजा जन्मली भाग्याची बेटी, जो बाळा जो रे जो. जिजा जन्मली भाग्याची बेटी, जो बाळा जो रे जो. रुक्मिणीचा वंश आलाय ओझा, यादव कुळात जन्मली जिजा. रुक्मिणीचा वंश आलाय ओझा, यादव कुळात जन्मली जिजा.
मित्रांनो, टाकळगव्हाणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या टाकळगव्हाणकर लोकप्रबोधनाचा जनजागरणाचा कार्यक्रम घेतलेला आहे. यातून त्यांनी समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून हा कार्यक्रम घेतलेला आहे. आम्ही जिजाऊ दर्शनमधली काही वानगी दाखल आपल्या समोर इथं गीतं सादर केली. खानदेशचा मळा आणि मराठवाड्याचा गळा या कार्यक्रमातलं बहिणाईनं लिहिलेलं हे वास्तव कथाचित्रण आहे, कथा काव्य आहे. जी बहिणाईच्या जीवनामध्ये घडलेली एक वास्तव अशी घटना आहे. सोपानदेव चौधरी जेव्हा लहान असतात तेव्हा त्या बाळाला घेऊन शेतामध्ये राबत असतात, काम करत असतात. त्यावेळेला ही घडलेली घटना आहे. ग्रामीण स्त्रीचं जीवन पूर्णपणे कष्टामध्ये जात असतं. तिला ऊन असो, वारा असो, थंडी असो, शेतामध्ये राबणारी स्त्री ही शेतामध्ये, माझं तर मत आहे की पुरुषाच्याही पेक्षा अधिक काम करत असते. जसं राजन खान यांनी सांगितलं की स्त्रियांच्या घरातल्या कामाचं एकदा बिल तयार करा. ग्रामीण स्त्रीच्या कामाचं जर तुम्ही बिल तयार केलं तर ते शहरी स्त्रीच्या कामापेक्षाही अधिक भरेल असं माझं मत आहे. कारण ती बळीराजाची राणी असते, ती त्याच्या बरोबरीनं काम करत असते. आणि हे जे गीत आहे, जेव्हा ऊसाच्या शेतामध्ये एखादी स्त्री दारं धरते आहे आणि ऊसामध्ये घुसल्यानंतर ऊसाचे जे तलवारीसारखे पाते जेव्हा अंगाला लागतात तेव्हा पूर्ण शरीरावर ओरखांडे निर्माण होत असतात. अशा पद्धतीचं काम स्त्रिया करत असतात. या दिवसामध्ये ही जे थंडीचं आताचं वातावरण पाहिलं, काही काही खेड्यांमध्ये तर अलीकडं लाईनवर त्यावेळेस मोठ होती. रात्री लोक गव्हाला पाणी देत असताना कल्पना करू शकत नाही किती कष्टाचं काम असतं. त्याबरोबर स्त्रिया सुद्धा हे काम करतात, विचू काढ्याचं काम करतात. आणि अशीच एक घटना घडलेली आहे. जो हारा आहे तिकडचा जो शब्द आहे, ज्याला डाल म्हणतात, त्या डालीमध्ये बाळाला टाकलेला आहे. सोपानदेव चौधरींना लहान असताना त्या बाळामध्ये, तानुल्या बाळाला, सोपानला त्या डालीमध्ये टाकलेली ती डाल घेतलेली आहे. आणि बाजूलाच मळा आहे, त्या आंब्याखाली डाल उतरलेली आहे. आणि डाल उतरून लगबगीनं ती कामाला लागलेली आहे. कामाला लागल्यानंतर जो प्रसंग उद्भवलेला आहे तो प्रसंग मी पूर्ण आपल्या पुढे सांगणार नाही. त्या गीतात तुम्ही तो प्रसंग दिलेला आहे. अतिशय जीवाचा कान करून ऐकावं असं हे कथा काव्य गात आहेत. सौभाग्य. हा, या गीतानंतर आभार मानल्या जाणार नाहीत. अतिशय भावुक करणारं असं हे गीत आहे. आणि म्हणून जे आभार आहेत ते आताच मानून घेणार आहेत टाकळगव्हाणकर कुटुंबीय. खानदेशचा मळा मराठवाड्याचा गळा हे गीत आदरणीय श्रीमान अशोकजी जोंधळे सर आणि आदरणीय आशाताई जोंधळे आपल्यासमोर सादर करत आहेत. या ठिकाणी उत्कृष्ट असा संगीत ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सादर केलं जाते त्यांचासुद्धा सन्मान या ठिकाणी हे सन्मान चिन्ह देऊन श्रीमान संजयजी टाकळगव्हाणकर सर, आदरणीय अरुणाताई टाकळगव्हाणकर, आदरणीय साधनाताई आणि आदरणीय तेजस्विनी ह्या करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मंगेश पैजने प्राध्यापक, जे बासुरीसाठी अतिशय सुंदर असे साथ या संगीतामध्ये त्यांनी दिली, त्यांचंसुद्धा हार्दिक अभिनंदन. तीवर प्राध्यापक अंमलबजावणी दादाचं ताई या ठिकाणी स्वागत करत आहेत. त्याचबरोबर तबल्यावर साथ देणारे आमचे मित्र सुभाषजी यांचंसुद्धा स्वागत. आणि असं म्हणूया की आभाराचे भार कशाला, फुलांचे हार कशाला, हृदयामध्ये घर बांधूया, अशा घराला दार कशाला. तरीही औपचारिकरित्या
श्रीमान संजय टाकळगव्हाणकर आभार प्रदर्शन कर. मी काही जास्त बोलणार नाही, परंतु राजन खान सरनं सांगितलं की जीवनाचं जे आहे माणूस आणि इतर प्राणी का वेगळे आहेत. कारण माणसाला व्यक्त होण्याची भाषा आहे, व्यक्त होण्याच्या वेगवेगळ्या अभिव्यक्ती आहेत. तो आपल्या मनातल्या भावना, संगीत असेल, चित्रकला असतील किंवा अन्य काही संगीत असेल, याद्वारे ते आपलं प्रकट करतो. आणि म्हणून अखिल मानवाची जी भाषा आहे त्या ज्या आहे त्याच अभिव्यक्ती आहेत जशा काही संगीत. म्हणून आमचे जे जोंधळे सर आणि आशाताई जोंधळे जे आहेत हे अखिल मानवी ज्या संवेदना आणि वेदना प्रकट करणाऱ्या ह्या व्यक्ती आहेत. आपण इकडं तिकडं पाहतो की हा मोठा आहे, तो मोठा आहे, परंतु आपल्याच परिसरातली माणसं किती अप्रतिम असं म्हणजे संगीताच्या माध्यमातून या पूर्ण स्त्रियांचं मानवी जीवनाचं किंवा वेगवेगळ्या महापुरुषांचं जे आहे संगीताच्या माध्यमातून इतकं सुंदर असं गेल्या 30 ते 40 वर्षापासून काम करतात. आणि सर जे आहे, मी कधीही बोलवा, सर कोणतेही आडेवेड्याने घडता हे आमच्या ज्या कार्यक्रमाला येतात. आणि हे आम्ही आमचं भाग्य समजतो की असे जे आहे आमचे मित्र म्हणा, आमचे नातेवाईक म्हणा, नातेवाईक जे नात्याची जी परिभाषा आपण म्हणतो वैचारिक नाते, राजन खाननं मी आयुष्यात कधी पाहिलं नव्हतं. फक्त संवादाची भाषा आहे. ज्यांचे तार जुळले, जेव्हा तार जुळतात तेव्हा संगीत निर्माण होतं. आणि जेव्हा संगीत निर्माण होते तेव्हा मानवी जे पूर्ण जीवन जे आहे प्रफुल्लित होते. एवढं जे मी बोलून मी माझे आभार जे आहे या पूर्ण जोंधळे फॅमिली आणि हे सगळे जे त्यांच्याबरोबर जे आहे गेल्या अनेक वर्षापासून हे करतात, जे त्या सर्वांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. बस. धन्यवाद सर. या कार्यक्रमाचं अतिशय उत्कृष्ट असे सूत्रसंचालन करणारे प्राध्यापक डॉक्टर भास्कर गायकवाड सर यांचंही स्वागत या कार्यक्रमामध्ये. हा, दोघे जा. जोरदार टाळ्यांमध्ये आपण स्वागत करूया प्राध्यापक गायकवाड सरांचं. यानंतर हे शेवटचं गीत होणार आहे. त्यानंतर गजानन शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व जे कर्मचारी या ठिकाणी थांबतील अशी त्यांना विनंती आहे. आणि समारोपाकडे आदरणीय सरांचं शेवटचं गीत आपल्यासमोर सादर आहे. आपल्याकडे लोक परंपरेमध्ये एक कथा सांगितली जाते. या ठिकाणी आणखी एक सत्कार डॉक्टर अजय जोंधळे सरांचा सुद्धा श्रीमान या आणि प्राध्यापक अनुजाताई जोंधळे यांचंही स्वागत श्रीमान श्रीराम टाकळगव्हाणकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्याकडे एक लोक परंपरेने एक कथा सांगितली जाते. या आता जे गीत आपल्यासमोर सादर होणार आहे त्या गीताला अनुरूप अशी जी कथा आहे, छोटीशी कथा मी सांगणार आहे. एक मुलगा होता आणि एक मुलगी होती. दोघं खूप गप्पा मारायचे. याचा अर्थ असा आहे की त्या मुलाचं त्या मुलीवर फार प्रेम होतं आणि मुलीचं मुलावर प्रेम होतं. माझ्यावर खरं प्रेम आहे का, त्या मुलीनं मुलाची परीक्षा घ्यायची ठरवली. मुलगा सकाळपासून गेलेला होता बाहेर आणि खेड्यातली आई मुलाची काळजी करण्यासाठी घेत स्वयंपाक करत होती. माझा मुलगा अजून आला नाही, आल्याबरोबर त्याला भाकरी लागेल मग ती भाजी भाकरी करत होती. मुलगी म्हणाली, तिकडं तुझं माझ्यावर खरंच जर प्रेम असेल ते मला, हा माझं खूप प्रेम आहे, मैं तुम्हारे लिए कुछ भी कर सकता हूँ. चांद तारे तोड काढला
आई स्वयंपाक करण्यात दंग होती चुलीजवळ. त्याने काय केलं, आईचं लक्ष नाही आपल्याकडे, एक धारदार विळा घेतला आणि क्षणामध्ये त्यानं आईला ठार केलं. तिचं काळीज काढलं आणि काळीज घेऊन त्या मुलीकडे निघाला, हे दाखवण्यासाठी पाहाय तुझा आदेश मी की तात्काळ पाळला. ते काळीज घेऊन निघाला आणि त्याला ठेच लागली आणि पडला. त्याच्या हातातून काळीजे पडलं. त्या अवस्थेत त्या आईच्या काळजातून आवाज आला, बाळा तुला कुठं लागलं तर नाही ना. या आईच्या काळजाचं गीत आहे. या मायलेकी आपल्यासमोर सादर करण्यात. उचलला हारा आयरणी भाषेतले शब्द आहेत. हाऱ्याला डालगं म्हटलेलं आहे आणि त्या डालग्याजवळ नाग येतो. नंतर काय होतं ते आपण ते गीतातून ऐका. आईच्या हृदयाचं आणि काळजाचं गीत, हे गीत आपल्यासमोर सादर आहे. शेवटचं गीत. यानंतर आभार होणार नाहीत. मी राम टाकळ गावणकर, संजय टाकळ गावणकर आणि सर्व टाकळकर कुटुंबीय, टाकळ गावणकर कुटुंबीय यांचा हा संच आभारी आहे. त्यांच्या सगळ्या टीमचा हा संच आभारी आहे आणि आपल्या सर्वांचा हा संच नितांत आभारी आहे की आपण शांत चित्तानं हा कार्यक्रम ऐकलेला आहे. पुनश्च आपल्या सर्वांचे आभार मानून हे गीत आपल्या समोर आहे. यानंतर आभार होणार नाहीत. आपण सर्व आपल्या घरी जाणार आहात. आपल्या आठवणी आम्ही कायम ठेवणार आहोत. उचलला हारा. उचलला हारा, हार गल मन भारी. उचलला हारा, हार गल मन भारी. भिजला हाऱ्यात माझा काना श्रीहरी. भिजला हाऱ्यात माझा काना श्रीहरी. डोक्यावर हारा वाट मयाशी धरली. डोक्यावर हारा वाट मयाची धरली. भवयाचा मया आंब्या खाले उतरली. भवयाचा मया आंब्या खाले उतरली. उतरला हारा, हालकल माझ मन. निजला हाऱ्यात माझा तालका सोपान. निजला हाऱ्यात माझा तालका सोपान. लागली कामाले उसामधी धरे बारे. लागली कामाले उसामधी धरे बारे. उसाच्या पानाचे हाती पायला हे करे. उसाच्या पानाचे हाती पायला हे करे. ऐकू येई बदाई, धावा धावा घात झाला. ऐकू येई आराई, धावा धावा घात झाला. अरे धावालव करी आंब्या घाले नागाला. अरे धावालव करी आंब्या घाले नागाला. तडके धावत धावत आली उभी
पाडून तान खेना ग संग जोडते ना गोबा माझ वाचवर तान हात जोडते ना गोबा माझ वाचवर तान अरे नको देऊ डंक तुले शंकराचे अरे नको देऊ डंक तुले शंकराचे आता वाजव वाजव बालकिस्ना तुझा पोवा आता वाजव वाजव बालकिस्ना तुझा पोवा सांग सांग ना गो बाले माझा करे धावा सांग सांग ना गो बाले माझा करे धावा तेवढ्यात नाल्याकडे भोरक्याचा पोवा वाजे तेवढ्यात नाल्याकडे भोरक्याचा पोवा वाजे त्याच्या सुराच्या रोखान नाग गेला वजे वजे त्याच्या सुराच्या रोखान नाग गेला वजे वजे तव्हाली आंब्या खाली उचलल तान त्याले तव्हाली आंब्या खाली उचलल तान त्याले फुकी सनी दोन्ही कान मुके कितीक घेतले फुकी सनी दोन्ही कान मुके कितीक घेतले देवा माझा रे ना गोबा नाही तान्याले चावला देवा माझा रे ना गोबा नाही तान्याले चावला स्वतः व्हायसनी तान्हा माझ्या तान्ह्याशी खेळला स्वतः व्हायसनी तान्हा माझ्या तान्ह्याशी खेळला कधी भेटशील तेव्हा होतील रे भेटी गाठी कधी भेटशील तेव्हा होतील रे भेटी गाठी येत्या नागपंचमीले आणील दुधाची वाटी येत्या नागपंचमीले आणील दुधाची वाटी येत्या नागपंचमीले आणील दुधाची वाटी सर्वांचा एक ग्रुप फोटो बाकीचे खाली बसाव का पुढे सगळे घेऊन पुढे घेऊत ना बर मोठा होईल